आता आम्ही जस्ट पोहोचलोय. कुठे आहेस ती? डिमांड सोडत सुटले. ये है हमारा रास्ता गाव में जाने का. मुंबई गोवाचा जो रस्ता आहे तो पण अडकलेला आहे, तसं आपण आमचं अडकलेला आहे. सोनं सोनं सोनं. काय करताय? अरे ती सारखी येत आहे वाहनर. खाला सायकलीवर कसं घेऊन जातलो? आम्ही उसरगाव तलावावर आलोय. मेश्वरी व्ह्यू. काय बाबा चाललो विराग पावना देवी मंदिर मध्ये. आम्ही इथे 2 सिंह बघितलेत. पडशील फुकटचं केवढ्याला पडेल ते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आवर चॅनल मी ह्यासाठी बोलली कारण की तुम्ही बघू शकता मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे. जे माझं चॅनल होतं हर्षदा मोरे ते आता आहे हर्षदा दिवेश व्लॉग्स. सो ज्याने सबस्क्राईब केलं नाही अजून आत्ताच्या आत्ता जा, पहिलं सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे व्लॉग बघा प्लीज. आजचा व्लॉग आहे कणकवलीचा. अगेन आम्ही गावी चाललोय. रिझन थोडं फॅमिली रिझन आहे त्यासाठी चाललोय. पण आम्हाला स्वतःला माहित नाही आम्ही काय करणार आहे, कारण की कदाचित घरात बसूच राहू, कदाचित फिरायला जे काय होईल ते दाखवू आम्ही. हा, कारण आम्ही 2 days मध्ये रिटर्न येणार आहे, त्यामुळे जे काय होईल ते आम्ही तुम्हाला दाखवू. सो लेट्स गो टू कणकवली. आणि अजून एक सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आमच्या कोकण सिरीज वरती भरपूर प्रेम दिलं, असंच प्रेम देत राहा आणि लाईक करा. लाईक नाही करते तुम्ही लोक, ब्लॉग बघताय पण तुम्ही लोक लाईक नाही करत. आणि लाईक पण करा, जमलं असं सबस्क्राईब पण करा. सो आता आपण निघून आहे, तर मला ओरडा ऐकावा लागेल पप्पांचा, कारण पप्पा आणि नितेश पुढे गेलेत. आणि आमची ट्रेन जी आहे ती आहे 2ची, रात्रीची 2ची, कारण बाकी कोकण कन्या वगैरे भेटत नाहीत गरीब लोकांना. ते एजंट लोकांनाच मिळतात. सो आम्हाला ती ट्रेन भेटली आहे आणि त्या ट्रेनची तिकीट मिळाले. सो ती पण सुटली तर प्रॉब्लेम होईल. आता आम्ही जस्ट पोहोचलोय कणकवलीमध्ये आणि बरोबर 2nd नंबरवरतीच आहे, म्हणजे 2 नंबरवरतीच आहे. ब्रिज वे टू प्लॅटफॉर्म नंबर 1. लेट्स गो. तर हा आहे ब्रिज. जर तुम्हाला एखादा म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरनं जेव्हा 1 वर जायचं असतं तेव्हा हा ब्रिज यूज करतात. कणकवली बस डेपो बस स्थानक. आता आमचा विचार आहे आम्ही एसटीने जाणार आहे आतमध्ये आमच्या गावाला. हिअर इज द बस स्थानक. कुठे एसटी? एसटीने जायचं ना. सो ही आहे बघ मालवणला जायला केवढी लोक आहेत, आपल्या जायला कमी लोक आहेत. पॉपकॉर्न वाला बद्दल काय बोलवता तू? डेपो जो आहे ना वर्ष तसाच आहे, फक्त ही वरची काय बोलतात त्याला पॅनल जे आहेत ना ते फक्त चेंज झाले. ती मशीन समोरची दिसते ना, पॉपकॉर्नची मशीन पण अजून तशीच आहे. म्हणजे आम्ही लहानपणी आम्हाला वाटायचं की तिथे फक्त श्रीमंत लोकच खातात, आम्हाला भेटायचं नाही माहिती काय पॉपकॉर्न खायला. 10 रुपयालाच होते, पण तेव्हा पण एवढे 10 रुपये खूप मोठे वाटायचे. आता काय खाता कुठे ते स्टारबक्सची कॉफी घेता, मॅकडॉनल्ड मध्ये जाता. आम्ही एसटी मध्ये बसलोय फायनली. लालपरी आणि मी कदाचित
कधी लहानपणी बसलेली त्यानंतर आज बसले डायरेक्ट एसी मध्ये आफ्टर लॉंग टाईम. आमचं गाव जवळ आहे त्यामुळे आम्हाला रिक्षाची गरज नाही लागेल. बसने पण मस्तपैकी जातो 10 मिनिटात. ओके. फायनली आम्ही बस नाही एस टी मधून उतरलोय. आणि एक गोष्ट सांगायची होती, आमच्या लास्ट व्लॉगवर एक कमेंट आलेली की कणकवली स्टेशन खूप सुंदर केलंय, पण तो प्लॅटफॉर्म नंबर 2 वरनं 1 वर यायला जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता पण मी बघितलं तर ते वॉकिंग आहे, म्हणजे पण तो ॲक्च्युली असं पायऱ्या नाही आहेत, नॉर्मल स्लोप आहे, बट तरी पण जर एस्केलेटर किंवा लिफ्ट असलं तर हां एस्केलेटर किंवा लिफ्ट, कारण की सामान वगैरे घेऊन जर कोणी वृद्ध नागरिक जात असेल तर त्यांच्यासाठी ते सुद्धा थोडं अवघडच आहे. तर त्यावर आणि मला असं वाटतं की तिथे एक जो ब्रिज आहे तिकडे ॲटलिस्ट छत आणि प्लॅटफॉर्म नंबर आपले जे प्लॅटफॉर्म आहे ते पण तिकडे पण छत, कारण कसं आहे पावसामध्ये गणपतीला जास्त लोक येतात. हां पावसामध्ये छप्पर ची खूप गरज आहे. मला असं वाटतं की आपण डिमांड थोडं सुटले पण नाही, जे आहे ते आहे. काय रे वरतून जायचं जे नीड ज्याची गरज आहे ती आहे. पावसामध्ये आपल्याला माहिती आपल्या इथे केवढी लोक येतात गावी. वंदे भारत चालू करू शकतात. हा एक छत तर टाकलंच पाहिजे. कोकण रेल्वे बरंच कमवते ऍक्च्युअली कोकणकरांकडून, पण तेवढ्या सोयी आम्हाला अजून भेटल्या पाहिजे. आम्ही हक्क जरा होता. आजच झालं तर आजची जी ट्रेनने आम्ही आलो स्लीपर, पहिल्यांदा स्लीपरची तिकीट भेटणं म्हणजे खूप असं वाटायचं की स्लीपर म्हणजे चांगलं असेल, पण आत्ता आम्ही ज्या ट्रेनने आलो स्लीपरने सीटचे कवर फाटलेले होते, त्या सीटवरची मळ पण साफ केलेली नव्हती. आम्ही माझ्या भावाने मी वरच्या सीट जे आहेत ते अक्षरशः 2-3 टिश्यूंनी साफ करून आम्ही नंतर झोपलो त्याच्यावरती, कारण असं शक्यच नाही झोपणं. आता मग काय घरातले मळके कपडे घालून यायला लागतील, थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. ही आमची रिक्वेस्ट आहे. आणि अजून एक मिनिट, ये देखो ये है हमारा रास्ता गाव में जाने का. हा आमचा गावी जाण्याचा रस्ता आहे. जसं मुंबई गोवाचा जो रस्ता आहे तो पण अडकलेला आहे, तसं हा पण आमचा अडकलेला आहे. नाही रे नावाचा. अरे वा नवीन झाल्यावर बारीक झालो. कोण तुला झालो बरं वाटलं काय बरं वाटलं. कोण काहीतरी बोललं बाबा. हॅलो मनीमाऊ, दिवसची फ्रेंड. हॅलो गाईज. तर मी इथे बसली आता खळ्यात. आम्ही सकाळीच आलो आहे, बट मला काही व्लॉग करायला भेटलं नाही, कारण की ऑब्व्हियसली आल्या ते सगळं घरातलं काम आवरलं वगैरे, आणि दिवस आतमध्ये झोपा काढतो आहे. मला काहीच माहीत नाही आजचा काय प्लॅन आहे, सो त्यामुळे म्हटलं असंच तुम्हाला जरा हाय करते मध्ये येऊन. तुम्ही नव्हतात ना, बोलणी करायला आलेले ना, तेव्हा म्हणजे आता हार दिसलो येतो दुसऱ्याचं. नाही हा हा नाही तच होतलं. हा नाही सोनं सोनं सोनं. अरे तू काय इकडे पण आले. तू काठी घेऊन काय करतेस? होते तुला काय शिकवते? कोण चढणार काजू कसे आपण वरती झोन झालेत काजू छोटे छोटे सगळीकडे आहे. हे बघ हा वरती पण आहे. टिंग 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 टिंग. आजीची नजर व्हायला लागणार आहे त्यासाठी. हा हे बघ ती पिकत आली, ती पिकली पूर्ण आता, पण ती निर्जीव पिकली आहे. त्याच्यात घर पाहिजे तसं पण आहेत खूप सारे आहेत. दिसण्यावरती आहे सगळा गेम. दिसलंय की आपले. काय करताय? काय करताव?
तुम्ही मी आधी फोटो काढतो मी बघ. नाही नाही कोणाला नाही दाखवणार. नाही हो कोणाक नाही दाखवचा. खाण्याचा माझ्या खाण्याचा काय नाही माका वाटत. यो बघा चाय कशी झाली कोणी बनवलंय? किती होती बघ बघ बसली होती. अरे ती सारखी येत आहेत वानर नाही माकड. वड्या मागतील आपण आजीला सांगते आज काजूची भाजी करा. काजूची भाजी? तू भाजी बनवते की काय करते? भाजी बनवते काजूची भाजी. मी दिवेशला मगाचपासून बोलते रेडी हो. आम्ही सकाळी आल्यापासून आम्ही इथे घरामध्ये बसलोय. सो कुठेतरी बाहेर जायचं होतं बट कुठे गेला वाटतं रेडी व्हायला गेला. ऐकला ना बाय फायनली माझं काहीतरी. आम्ही तसंच भटकत होतो भटकत म्हणजे बघत होतो जरा काय काय आहे इकडे ती. आणि हे आहे मागे आमचं परसान. ओ सॉरी आमच्या इथे चिपळूणला परसान बोलतात. आमच्या इथे काय बोलतात बाग. यू कॅन से बाग. एवढा घाम हा दिसतो कारण की गरम होतंय. परसावन म्हणजेच बाग. यू कॅन सी. आणि आम्ही चाललेलो आहे ओळखाभाऊ कुठे चालले? ओळखाभाऊ कुठे चाललोय तू सांग. कणकवली. रोज प्रमाणे कणकवलीला. घरात बसून कंटाळलेलो. जरा फिरायला येतो गाव फिरणार येतो जरा त्याशिवाय बरं वाटणार आहे. ओके तर आपण ऑलमोस्ट कणकवलीला सगळीकडे गेलो. मग आता नक्की कुठे चाललोय? आता काही नाही आता जस्ट असंच फेरफटका मारली. मी पण आता भाई बापरे काका आता काठीने मारणार आम्हाला. चला आमच्यासोबत तुम्ही पण मातीने माखा. चला समोर बघ कसली धूळ आहे ती. काय म्हणजे जी माती आहे ना हे मातीचं काम चालू आहे ना त्यामुळे धूळ होते. नुसतं डांबराचा रस्ता असताना असतं नसतं. बनतोय रस्ता. तिचं काय झालं इथे? हाला लाकडा बांधतो. सायकलीवर कसं घेऊन जातो? आम्हाला वाटलं की सायकल बंद पडली की काय. सायकलीचं काय झालं? काय करा. हाय आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा जाऊन येतो. तलावावर आलोय. यू कॅन सी द व्ह्यू बिहाइंड मी. कोणीच नाही आहे इकडे. इथे आय थिंक काहीतरी काम चालू आहे त्यामुळे एवढी रेती वगैरे आहे. काहीतरी बनवत असतील आय गेस. पण मागचा व्ह्यू ब्युटिफुल आहे. चुम्मेश्वरी व्ह्यू है ना दिवेश? बोललो काहीतरी चांगलं दाखवू तुम्हाला आलोय तर. सो हा एक अजून एक हिडन जेम जो कोणाला माहितीच नाही कणकवलीमध्ये. आम्ही असंच एकदा जात होतो आम्हाला दिसला. सो आम्ही आलो होतो. नंतर काय घडलं ते नंतर सांगेन. काय घडलं? आमची गाडीच बंद पडली. आम्ही ढकलत गेलो कणकवलीपर्यंत. रात्रीचं ह्याच टाइमला आलो होतो आम्ही. सनसेट पॉइंट बेस्ट सनसेट पॉइंट. बेस्ट सनसेट पॉइंट कणकवलीमधला. ह्यापेक्षा सुंदर काय असू शकतं?
सो आता आम्ही इथून निघतोय. सनसेट झालाय, मस्त सनसेट होता, बरं मस्त वाटलं. भरपूर दिवसांनी सनसेट म्हणजे अंदमान नंतर आज. सो आजचा सनसेट बघून खूप मस्त वाटलं भरपूर त्यानंतर दिवसांनी. आपण इथे पण गेलेलो ना, एक लेक वर गेलेलो, ते कुठल्या तेव्हा सनसेट नाही बघितलेला. कुठल्या लेकवरती? ते विरारला मेगा तृप्ती. सनराईज होता तो, सनसेट बघतेस. सकाळ सकाळी. आणि तिकडे पण बीच वरून आम्ही लवकर निघालो होतो. सो तेव्हा पण सनसेट त्यानंतर मग असं सनसेट बघण्यासाठी नव्हतो आलो आम्ही. सो खूप बरं वाटलं. आता आम्ही इथून निघतो, कारण काळोख व्हायच्या अगोदर ॲटलिस्ट मला कणकवलीमध्ये जायचं आहे. आम्ही कणकवलीच्या बाहेर आहोत, ओसरगावामध्ये. सो आता निघतो पटपट. तर आम्ही आता इकडे आलो आहे. काय घेऊया? लेट्स सी. आईस्क्रीम किंवा कपकेक मध्ये काहीतरी घेऊ खायला. ओके. वा, मागे पण छान वाटतं. मागे पण ना बॅकग्राऊंड काय भारी वाटतंय. चलो. कणकवली मध्ये आम्ही इकडे आलेलो आहे. 7 हेवन. आता आम्ही आईस्क्रीम घेतला आहे सगळ्यांसाठी. आणि आता आम्ही चाललोय कुल्फी. आणि आता आम्ही घरी चाललोय. मी हे मानले कारण ना, उन्हासाठी नाही, धूळ जाऊ दे, कळणार नाही तुम्हाला कोण बोलतंय. धूळ असते ना, त्याच्यामुळे बांधलेलं मी. तर आम्ही आता आईस्क्रीम घेऊन घरी चाललेलो आहे. आणि ब्लॉग एंड करूया की काय करूया? एंड करूया, जर काय असेल तर दाखवू. पण हा ब्लॉग आम्ही आता इथे एंड करतो आहे. आणि उद्या आम्ही काय करू मी डोंट नो. उद्याचं काय स्केड्यूल नाहीये, तर उद्याचं बघू उद्या. आता सध्या बाय. Hello guys, good morning and welcome back to my channel. Welcome back to our channel. तर आता आम्ही चाललेलो आहे काकांकडे. आणि मी तुम्हाला एकटीच दिसते आहे रस्त्यावर, कारण दिवेश आणि बाबा मागून येत आहेत. नितेश आहे माझ्यासोबत, पण तो पुढे आहे. सो बघू आम्ही आता. आय थिंक आजचा आमचा इकडे लास्टचा दिवस आहे. सो काही दाखवायला जास्त मिळणार नाही. सो मी ब्लॉग तर स्टार्ट करते. लेट्स सी आगे आगे होता है क्या. मी साडी नेसली आहे बाय द वे. आम्ही बस स्टॉपवर चाललो आहे, कारण की आम्ही बसने जाणार आहे काकांकडे. खूप लांब आहे बस स्टॉप. मी खूप चालते आहे मगासपासून. सन किस्ड. रस्त्याला कोणच नाही आहे, पण रस्ता खूप सुंदर आहे. अशा प्रकारे आम्ही बस स्टॉपवर पोहोचलेलो आहे. आणि आम्ही हळूहळू चालत आलो. ही लोक जाम मागून धावत येतात, पण आमच्यासोबतच पोहोचलेत. गुड वर्क. अजून बस आलेली नाही आहे. किती वेळ लागणार आहे बस यायला? 1 तासाने येतं रिटर्न. हां, 7:45ला गेली. मी येऊन गेली पण असेल. असं मस्त आहे. नितेशचं तोंड बघा अशा प्रकारे. नितेश झोपेतून उठून आलाय, तरी मी ह्या सगळ्यांच्या अगोदर उठली आहे माहिती आहे का. आली. चला 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 बसमध्ये. सो आता आम्ही आलोय कणकवली बस स्टँड वरती. इथून आम्हाला जायचं तळायला. सो बसचं विचारलं तर की डायरेक्टली 10-15 मिनिटांनी आहे. तो बाहेर जाऊन पहिलं सीटर बघूया आहे का. सीटर भरायला थोडा वेळ लागणार होता. शिवशाही मुंबईला जाणारी एक एसटी लागली होती इकडे.
तर आम्ही ती पकडली आहे कारण की ती तरळ्याला थांबणार आहे. तर आम्ही मग त्याच्यातून जाऊन होतो पण ती चालू होत नाहीये तोपर्यंत तिकडे 6 सीटर भरली असेल नाही काय बाकी असतं आली वाटते. ह्या टमटम मधून आम्ही जाणार होतो. हा माणूस वगैरे इकडेच आहे. बरं झालं आम्ही बस पकडली. तर अजून आम्हाला 20 ते 25 मिनिटं लागते पोहोचायला. दिवेशच्या म्हणण्याप्रमाणे ही गाडी किती जोरात पळवतात त्याच्यावर पण डिपेंड आहे. आरामात गेले तर कसं होणार. सो आम्ही आता पोहोचलोय कासाटे डेट्यावरती आणि मागे बघू शकता मार्केट मच्छीचं. काका पण आले घ्यायला आम्हाला. काय बाबा येतो थांबा. कुठे गेले हे. हे इकडे रील बनवायचा कार्यक्रम चालू आहे. कवरी भूक लागली बघ लगेच लँग्वेज येते. ती तिथलीच आहे ना. चाललो विराग. आता आम्ही चाललोय पावना देवी मंदिर मध्ये तरळ्यामध्ये. पावना देवी मंदिरात चाललोय. असंच फिरायला जरा आलेलो इकडे काकांकडे तर म्हटलं जाऊन येऊ. नवीन मंदिर झालं जरा बघून येऊ. नवीन मंदिर झालं तर जरा बघून येतो. इलव आम्ही पावना देवीच्या मंदिरात चला. भर उन्हात शिजाक इलव. आम्ही ऐकलं कारण हे मंदिर आता नवीन बनलं म्हणजे नवीन बांधकाम केलंय त्यामुळे आम्ही बघायला आलोय. तर तुम्हाला पण दाखवते मी मंदिर. बघताय किती ऊन आहे ते. चला आज जाऊया. ऊन तर आहे इकडे बट मुंबई सारखं नाहीये. टोचणार नाहीये एवढं. मुंबईमध्ये एवढा घामाघूम झालो असतो आपण. चांगला गेला. लॉक ठेवलंय पण यांनी गाभाऱ्यामध्ये जायला. अशा प्रकारे हे लॉक आहे पण ठीक आहे आपण इथून पाहिजे. येवा कधी इलाज तर विजयदुर्ग रोड वरती असा दारूच्या इकडे दारू पावना देवी मंदिर. चांगलं आहे मंदिर. मी ऍड्रेस कसा सांगितला असता. मी ऍड्रेस कसा सांगितला असता मला काय माहिती. मी सांगते आमच्या काकांच्या इकडे काकांच्या बाजूला एक पावना देवी मंदिर आहे. काकांना कॉल करा. काका येतले वाट बघित राहतो. काका येतले इले तर काका तुमचे. काका इले तर तुमचे. घेऊन जा. मी माझ्या गावचा ऍड्रेस कसा सांगायची माहिती आहे. ठाणे ते चिपळूण विवेकदादाची रिक्षा असं मी ऍड्रेस सांगायची. माझ्या दादाची रिक्षा दादाची रिक्षा तुझी ठेवलेली तिकडे चिपळूणला. ते यायचे ना कारण रोज नाही आला. तू घरात पोचत होतीस ना तेच महत्वाचं. आम्ही इथे 2 सिंह बघितलेत पण ते चालत नाही. मला पण दाखवते. चालत नाही. त्यावरती तुमका 2 गाडी हो कमेंट मध्ये 2 गाडी हो नक्की. त्यांना जोक मारला तकच घाला काय. मी सांगा नंतर पुढच्या ब्लॉगला. चांगली गाडी घाला मालवणी. चिक्कू गाडी दिसत का. मला काय दिसत नाही आता वरती माहिती लय होती. हे जोरात टाका. निघाला वाटतं. एक चिकू खेळल्याने खाल्ल्याने
अशी भरपूर होती नशी 4-4 5 होती तू सगळेच पाडून काढतो पडतायत ते सावकाश बघ ना बाई, एक ते जीन्स घालून कोण चढतं. तेच ना मोठी बारकी हाफ पॅन्ट होती लूज आहे ना रे. जास्त वर जावं लागणार आहे, तुका दिसणार नाही तसे. पडशील बिडशील फुकटच केवढ्याला पडेल ते. एवढा वर चढतोय हे ते ती फक्त धरती आणि वड मेले एक मिळाला. किती मेथी जरा काढ आहेत खाई 4-5 तेव्हा मध्ये पण आहेत दोन. सकाळीच काढायला होते. आता हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि असंच माझी फक्त मुंडी. अजून काय बघतेस तुला? अजून काहीच नाही. हा ब्लॉग इथे एंड करूया. आता मला माहिती आहे परत कधी येऊ इकडे कणकवलीला, म्हणजे मे मध्ये प्लॅन आहे. सो होप सो तेव्हा आम्ही अगेन शूट करू कणकवलीचे ब्लॉग. तोपर्यंत तुम्हाला मुंबईचे ब्लॉग बघायला मिळतील. ठीक आहे, चलो गाईज, बाय.